हे जे मी बोलून गेलो ना, मोठे पप्पा मोठी आई होण्यासाठी, याच्यासाठी धर्म जपावा लागतो, व्यवहार जपावा लागतो, आचरण जपावं लागतं. काही वेळेस घर निभवण्यासाठी आणि घर चालवण्यासाठी प्रत्येक कुटुंबातला एक सदस्य इतका काही राबतो, इतकं काही सांभाळतो, पण त्याच्या नशिबी, त्याच्या पदरी, त्याच्या डोक्यावर नेहमी सर्वांच्या कोपर हंड्यास फुटतात. तो लहान्यांचं करेल, मोठ्यांचं करेल. अनेक बाया सांगतात, आम्ही गेलो का कुठं काल्याच्या कीर्तनाला, जागराला मुक्कामी राहिलो का. अनेक मोठ्या घराण्याच्या बाया सांगतात, महाराज आम्ही धाकला न कळे, मोठा न कळे, नंदास न कळे, बौजायस न कळे, गणत जरीस ना डोका दोयात बोयाने साडा, पण काही नाही आमनं नाव कोणी काढस. आम्ही सर्वांसाठी कळे, धाकलाल शिकाड, मोठाल शिकाड, बटातले नोकरी लाव, आणि आता आम्ही बी मटेरियल साठी त्यासले फोन लावो, तर एक सावा फोन उचलतच, त्यानंतर फोन उचलतच नाही. सर्वांना सांगेल, दादा ज्यांचा भाऊ घरी शेती करत असेल आणि ज्यांचे बंधू बाहेर कुठंतरी 2 पैसा कमवण्यासाठी गेले असतील, आणि येणाऱ्या काळाची तरुण पिढी आता कीर्तन ऐकताना तुम्हाला हे हात जोडून विचार करण्याची संधी आहे. दादा काही प्रत्येकाला नोकऱ्या लागणार नाहीत, पण शेती हा धंदा आपल्याला सोडता येणार नाही. शेती आपली माय माऊली, शेतीवर आपल्याला लहानाचं मोठं व्हावं लागेल. कोरोना सारख्या काळात अनेक जणांचे डबे रिकामे झाले होते, पण शेतकऱ्याच्या घरात घाया घोया होता, पण कोणीच भुके राहिलं नाही. दादा जा प्रत्येकाकडे, बाहेर गेलेली मंडळी आणि उद्या तुम्ही फार मोठ्या पदवींवर जाणारे लेकरो, मी हात जोडून विचारपूर्वक तुम्हाला सांगतो, हा विचार क्षणोक्षणी करा. तुम्ही उद्या नोकरीला लागाल, पण एखादा भाऊ घरी असेल, त्याने तुमच्या बापाचा दवाखाना केला असेल, तुमच्या आईचा दवाखाना केला असेल, तुम्हाला शिकवलेलं असेल, उद्या तुमचंही लग्न होईल, त्याचंही लग्न होईल. कदाचित तो घरी असेल आणि त्याने तुम्हाला नोकरीला पाठवलं असेल, पण कधीही तुम्ही तुमच्या भावाचं कष्ट विसरू नका. तुमच्या भावाने दिलेल्या तुम्हाला ऐन कष्टाच्या संघर्षाच्या काळात केलेली मदत विसरू नका. ज्या वेळेस तुमचा भाऊ तुम्हाला फोन करेल ना, आणि तो काहीतरी पदर पसरवून मागेल ना, माझ्या दादांनो, अरे नका जास्त काही मदत करा रे, पण कमीत कमी त्याचं समाधान होईल म्हणून फोनवर शांततेने बोला तरी. काही बाया, काही माणसं 2 पैसा कमवतात, बाहेर जातात. मी म्हणत नाही त्यांचा पैसा खोटा आहे, मी म्हणत नाही त्यांचं कष्ट खोटं आहे, पण एक लक्षात ठेवा, घरून फोन करणाऱ्याला ज्या दिवशी अडचण येते ना, तो पहिले आपल्या रक्ताच्या माणसांना फोन करत नाही, तो पहिले त्याची क्रेडिट वापरतो. गावात 2 पैसे उचलेल, याच्याजवळ हात पसरवेल, त्याच्याजवळ हात पसरवेल, तो लगेच नाही नात्या गोत्यात पैसा मागत. पण तो सर्व्याकडनं जेव्हा हातबल होतो ना, तेव्हा तो आपल्या माणसांजवळ हात पसरवतो. आणि आपल्या माणसांजवळ जेव्हा तो हात पसरवतो ना, मी फक्त एकच सांगतो, कोणाचं असेल वैभव, कोणाजवळ असेल 2 पैसा, अरे जवळचा माणूस जर आपल्या पायऱ्या चढून आला असेल ना, कमीत कमी त्याला मदत करायची असेल तर करा, नाही करायची असेल तर नका करा दादा हो, पण तो आपल्या पायऱ्या उतरत नाही तोपर्यंत त्याच्या हसून हाडकं फोडू नका, त्याला कुसकं बोलू नका. कारण जगाच्या बाजारात सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद होतात, पांडुरंगाचा सीसीटीव्हीचा कॅमेरा बंद नाही होत. तुम्ही कोणा हशीसन हाडके फोडेलेत, कोणले कुचकं बोलेलेत, धसले धसपटणी माणूसले कसपट समजेलेत, हे तुम्ही साऱ्या जगाच्या डोळ्यात धुंदी फेराल, पण त्याच्या नाही डोळ्यात धुंदी फेरणार. कारण का, अंतर्जामी जानत साचा, मनका उपर एकही वाचा. आज कीर्तनाच्या घटिकेत या राघोबाबांच्या परिवारातील या जिजाबाईंच्या निमित्ताने एकच सांगेल, क्षणोक्षणी हा एक विचार करा, भावाने भावासाठी जगणं, भावाने भावासाठी 2 पावलं मागे पुढे येणं. आणि हे माणसांकडे का बघून सांगतोय, तुम्ही कितला बी मोठा विचारणार आहे ना, का तुम्ही चौक मा भाऊ भाऊ एक राशात, खयामा एक राशात, पण घर घ्यात का जवळ किल्ल्यातंग होती. चांगला रावण सुद्धा असं मानटाक देत, कारण आम्हाला अनुभव येतात ना. ज्यांच्या चांगल्या बिल्डिंग असतात, घरासमोर ट्रॅक्टर असतात, सोनं नाणं बँक बॅलन्स सर्व राहतो, त्या माणसांना घर सप्तान पावती मागायला जातो मी, त्यांना आपण सप्तान पावती मागून तो घर नाही बाईकडे दगत, तू धकत नाही का, काम मध्ये चूक होई की तुला हात पसराय घ्यात.
अरे जगाच्या बाजारात मानवी देह एकचदा भेटलाय, मग एकदा तर चांगलं जगून घ्या ना. पण नाही जमत. या इथं एवढ्या बाया बसल्यात ना ताई, तुम्ही या जिजाबाईंच्या निमित्तानं घरी एक गोष्ट घेऊन ज्या सनोक्षाने विचार करायची. ज्या वेळेस घरामध्ये वाद विवाद होतात ना, भाऊ भाऊ वाईट जरी झाले ना, तर खयामा बोलतीन, मयामा बोलतीन, वावरमा बोलतीन, येरमेक इमलनी पुढे लिहीन, गुटखा लिहीन, तंबाखू लिहीन, सुनानं निमित्त लिहीन, पण बोलतील. माणसांच्या हृदयात अशा गाठी भेटी राहत नाही, पण गाठी भेटी फक्त माझ्या माय मावल्यांनो तुमच्या हृदयात राहतात. असं 10-10 वर्ष न याद येस तुमले. ती मन पाय पडणी नाही, ती मन अंगण में अशी तिरपी तिरपी गई, ती मन पायासवर लसणी नाही होती, तिने भरबाईस मनकडे दे का नाही. एका सोबत येणार आहे का मला सांगा तुम्ही. करोड रुपयाचाही पाऊस पडला तरी या जिजाबाईचा चेहरा आता नवीन पाहायला भेटेल, ही आजी पुन्हा पाहायला भेटेल. अरे आपण मरणार आहोत, पण मरण्याच्या अगोदर विचार करून मरा. ज्या घरामध्ये सर्व बाया आज या एवढ्या जुन्या लुगड्यावाल्या बाया बसल्यात नाही, तर आजही कोणी बॉम्बेहून आलं, पुण्याहून आलं, सेल्वासवरनं येऊ द्या, सुरतवरनं येऊ द्या, अंकलेश्वरनं येऊ द्या, या जुन्या बायांना यांच्या हाताने जे डिकरे खोकरे मोठे केलेत ना, हे भेटायला जातात. 2 मिनिटं त्या दल्लीस पट्टीन दल्ल्यात देतीच काहीच नाही. पण या बायांजवळ, या आजींजवळ हे बाहेर गेलेली पोरं येतात. अनेक जणांच्या मी मुलाखती घेतल्यात, त्यांना विचारलं का हो या आजी पक्कामो बसणं होतात. बरीच पोरं सांगतात, महाराज आमची परिस्थिती ज्या दिन खराब होती ना, हाईच दल्ली आमली मुरमरासना लाडू दे, शेंगदाणासना लाडू दे, हाय दल्ली पापट नका तवय एक ताटलीवर मुरमुरा दे दे, कांदा फुड दे, तांब्यावर पाणी दे दे. महाराज आम्ही त्या मुरमरासवर दिन काढात, पण ज्या टाइमले आमले आपत्कालीन मग या दल्लीने मुरमुरा खावाडात ना, आम्ही त्या दिन विसरणूच नाही. मग जगताना असं जगाना की आपल्याही आठवणी कोणाच्या तरी हृदयात राहिल्या पाहिजे. आपल्याही आठवणींनी कोणीतरी घरून पेट्रोल टाकून आपल्या अंत्यविधीला आलं पाहिजे. आपलाही निरोप कोणाला लागल्यानंतर सर्व काम सोडून आपल्यापर्यंत तो पोचला पाहिजे. आणि हे सूत्र तुम्हाला आणि मला कळावं म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी सूत्र दिलं होतं. काय करावं लागेल? सुलक्षणी हाती करावा विचार, नाशिवंत देहाच्या अगोदर सूत्र दिलं, क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी विचार करा, कारण पुन्हा पुन्हा हा नरदेह नाही ना, पुन्हा पुन्हा हे गाव नाही बुवा, पुन्हा पुन्हा ही भाऊबंदकी नाही ना, पुन्हा पुन्हा हे सगळे सोयरे भेटणार नाहीत. कितीही करा. आजो जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगावरती आपण हे जे तत्व बोललो ना की क्षणोक्षणी, तुकोबराय का बोलले असतील हे? तुकोबरायांनी श्रीमंती पाहिली, गरिबी पाहिली, मोठ्याच्या पोटी जन्माला आले, मोठे पण पाहिलं, आणि इतंभूत संसाराचा प्रत्येक क्षण सुखाचा आणि दुःखाचा वेचला. तेव्हा शब्द तुकोबांनी काढला की आता विचार कसा करावा लागेल? क्षणोक्षणी हाची करावा विचार.